नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1975 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आम्ही मराठी व्याकरण शिकवतो या वाक्याचा काळ ओळखा. आम्ही मराठी व्याकरण शिकवतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो? कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यकृत भागाला होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे? महाराष्ट्रातील कायदेमंडळ कशा स्वरूपाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्विगृही कायदेमंडळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले आहे? गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दांडी गाव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास डॅश म्हणतात. उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन ज्या अलंकारात केले जाते त्यास डॅश म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपण होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ऋग्वेद डॅशच्या काळात रचले गेलेले आहे. ऋग्वेद डॅशच्या काळात रचले गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोहयुग. काय आहे? लोहयुग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डाऊन्स. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातलेला आहे? वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे धामारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला आमदार निवडून आली? कोणत्या राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदा महिला निवडून आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागालँड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खोकला येणे व थुकीतून रक्त येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे व थुकीतून रक्त येणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्षयरोगाची लक्षणे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास तात्पुरते पद कोण सांभाळतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुख्य न्यायाधीश पद सांभाळतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे? खालपैकी कोणत्या संघटनेचे काम गुप्त पद्धतीने चालत असे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे परमहंस सभाचे काम कसे चालत असे? गुप्तपणे चालत असे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केलेली आहे? खालपैकी कोणी मेघदूत या काव्याची रचना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कालिदास. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबईतील चर्चगेट स्टेशनला आता पुढील कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? मुंबईतील चर्चगेट या स्टेशनला आता पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चिंतामणराव देशमुख या नावाने चर्चगेट आता ओळखले जाणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर
डॅश व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर डॅश व्यक्तीमागील जन्माचे दर प्रमाण होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1000 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भरतनाट्यम हा नृत्यप्रकार डॅश राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. भरतनाट्यम हा नृत्यप्रकार डॅश या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नवरस नामा हा ग्रंथ खालपैकी कोणी लिहिलेला आहे. नवरस नामा हा ग्रंथ खालपैकी कोणी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इब्राहिम आदिल शहा यांनी काय लिहिलं आहे, नवरस नामा असा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. खालपैकी कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोची हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ब्लूटूथद्वारे किती अंतरावर डेटा पाठवता येऊ शकतो. ब्लूटूथद्वारे किती अंतरावर डेटा पाठवता येऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 33 फूट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते. पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड आयर्विन हे काय होते, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी व्हाईसरॉय होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. खालपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोयना हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रेडी बंदर हे डॅडॅच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे डॅडॅच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोह खनिसाठी प्रसिद्ध आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. नवीन प्राणहिता अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवनीत प्राणहित अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राची कोण संबंधित आहे. मराठा व केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 3G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय दर्शवते. 3G स्पेक्ट्रममध्ये जी हे अक्षर काय दर्शवते आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जनरेशन काय दर्शवित आहे, जनरेशन जी हे अक्षर दर्शवित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात डॅशपेक्षा जास्त पाऊस पडतो. भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात डॅशपेक्षा जास्त पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 250 सेमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बालहत्या प्रतिबंधक संस्था कोणी स्थापन केलेली आहे. बालहत्या प्रतिबंधक संस्था कोणी स्थापन केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालपैकी कोणत्या राज्यात आहे. इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे छत्तीसगड या राज्यामध्ये इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता काळ जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो. खालपैकी कोणता काळ जहालांचा काळ म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1905 ते 1920 हा कालखंड जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1872 साली पहिली जनगणना सुरुवात झालेली होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे. माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जलसिंचन या
विषयाशी संबंधित आहे. माधव चितळे समिती काय आहे? जलसिंचनद्वारे समिती माधव चितळे समिती स्थापन झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे? जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडोनेशिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुभाषचंद्र बोस. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोकणातील नद्या डॅशला जाऊन मिळतात. कोकणातील नद्या डॅशला जाऊन मिळतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणातील नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1857 साली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे? सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी महासागरात आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? शिवाजी हे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ग्वाल्हेर या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महानगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? महानगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मनपा आयुक्त. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गवा मावळणकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.